सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, जीवन तर सर्वच जगतात, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे हेच आम्हा मानवासाठी एक जबाबदारी आणि कर्तव्य देखील आहे. असे असतानाही मनुष्य मात्र स्वतःची इच्छा सर्व काही आणि अंतिम मानून स्वार्थापोटी जगण्याचे ध्येय समोर ठेवतो. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहूया की पौल करिंथेतील मंडळीला कोणत्या प्रकारचे आवाहन करीत आहे. त्याचे जीवन कसे असावे यासाठी त्यांना काय मार्गदर्शन करतो. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 12व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि शेवटल्या काही वचनांवर आज आम्ही विचार करणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र 12वा अध्याय. 12व्या अध्यायाचे 16वे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. असो, मी तुम्हावर भार घातला नाही, तरी तुम्ही म्हणता मी धूर्त होतो, म्हणून तुम्हाला कपटाने पकडले. श्रोत्यांनो, पौल त्यांना म्हणत आहे, तुमच्याजवळ जे आहे ते मिळविण्यासाठी मी तुमच्या मागे लागलो नाही, तर तुम्हाला मिळविण्यासाठी मी तुमच्या मागे लागलो. मला तुम्हाला ख्रिस्तासाठी जिंकायचे होते. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना हीच गोष्ट सांगितली होती. तो त्यांना म्हणाला, तुम्ही मला अनुसरा, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे बनवेन. तो असे नाही म्हणाला की प्रत्येक मासात जो तुमच्या गळास लागेल त्याच्या तोंडात सोन्याचे नाणे असावे. त्याने त्यांना माणसे पकडणारे बनवले. ही गोष्ट महत्वाची आहे. पौल पुढे 17 आणि 18 वचनांमध्ये लिहितो, ज्यांना मी तुम्हाकडे पाठविले त्यांच्यातील एकाच्याद्वारे तरी मी तुमचा गैरफायदा घेतला काय? मी तितास विनंती केली व त्याच्याबरोबर एका बंधूला पाठविले. तिताने तुमचा गैरफायदा घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने सारख्याच चालीने चाललो नाही काय? पौलाने काही धूर्त पद्धती वापरल्या नाहीत. त्याने साधेपणाने देवाचे वचन सांगितले. त्याने मागाहून दुसऱ्या लोकांना करिंथकरांकडून पैसे उकळण्यास पाठवले नाही. श्रोत्यांनो, पौलाची प्रामाणिकता या ठिकाणी किती स्पष्टपणे दिसून येते. पौलाचे संपूर्ण जीवन ख्रिस्ताला आणि ख्रिस्तासाठी वाहून दिलेले होते. त्याच्या जीवनाचे गुपित ख्रिस्त येशू होते. पौलाचा त्याग, पौलाची नम्रता, त्याचे ख्रिस्तावरचे प्रेम, त्याची लोकांविषयीची आस्था, ह्या सर्व गोष्टी आमच्या समोर एक आदर्श ख्रिस्ती जीवन प्रगट करतात. काही लोक पौलाला एक अपवाद म्हणून बाजूला सारतील, पण मला फार तीव्रतेने वाटते की जर आम्ही आमचे आध्यात्मिक ध्येय फार दूरचे व कठीण असे ठेवले तर आम्ही त्याच्या आसपास कुठेतरी निश्चित पोहोचू. परंतु तसे ध्येय आमच्याजवळ असायला हवे. आम्ही कशासाठी जगत आहोत व आमचे शेवटी काय होणार आहे याचा आपण कधी विचार केला आहे काय? ख्रिस्ताद्वारेच मला तारण, सार्वकालिक जीवन मिळणार आहे असा तुमचा विश्वास आहे काय? आणि विश्वास असला तरी ख्रिस्तासाठी पवित्र जीवन जगण्याचा तुम्ही निर्णय घेतला आहे काय? तुमच्या आध्यात्मिक जीवनाला पौल ही मापनपट्टी लावली तर तुम्ही कुठे असाल? आम्ही देवाचे गौरव आमच्या जीवनाद्वारे करावे, त्याचा प्रकाश अंधारात बसलेल्यांसमोर प्रकाशित करावा, ही आमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे. व या योजनेप्रमाणे आमचे जीवन असेल तर त्याने आम्हाला अतिशय सुंदर बक्षिसे देण्याचे कबूल केले आहे. हे सर्व श्रोत्यांनो, देव आमच्यावर प्रीती करतो म्हणून आहे. तुम्ही त्याच्या प्रीतीचा अजून स्वीकार केला नसेल तर आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. तो तुम्हाला जीवनाचा प्रकाश देऊन जगाला प्रकाश देणारा त्याचा दिवा बनवेल. आता आपण 19 आणि 20 वचने वाचूया. 12वा अध्याय 19 आणि 20 वचने. तुमच्याशी आम्ही प्रतिवाद करीत आहोत असे इतका वेळ तुम्हाला वाटले असेल, पण आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहोत. प्रियजन हो, हे सर्व तुमच्या उन्नतीसाठी आहे. कारण मला भीती वाटते की मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही, आणि तुमची अपेक्षा नाही तसा मी तुम्हाला दिसून येईन. कदाचित भांडण, तंटे, ईर्ष्या, राग, तट, चहाड्या, कानगोष्टी, रुसणे, फुगणे, अव्यवस्था ही मला आढळून येतील. तेथे गेल्यावर या गोष्टी पाहायला मिळतील अशी पौलाची अपेक्षा होती, किंवा त्याला तसे वाटत होते. करिंथकरांची ही पौलाविषयी फार मोठी अपेक्षा होती आणि पौलालाही त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु या अपेक्षांच्या परिपूर्तीऐवजी त्याला त्यांच्यामध्ये भांडणे व
ह्यांच्या व्यतिरिक्त काय आढळले असते? या कार्यक्रमाविषयी आम्हाला पत्रे येतात. त्यापैकी काही पत्रे आमच्या सिद्धांतांविषयी वाद घालणारी असतात. आम्हाला या वैयक्तिक मतांविषयी काही म्हणायचे नाही. आमचे कार्य आहे देवाचे वचन सांगणे आणि कोणत्याही गोष्टीविषयी वाद न घालणे. आणि आम्ही देवाच्या वचनातून शिकवतो. सध्याच्या मंडळांमध्ये या ठिकाणी पौलाने उल्लेख केलेल्या गोष्टी आम्हाला आढळतात. श्रोत्यानो, आमच्या मंडळांमध्ये सुद्धा भांडणे, मत्सर, राग, कलह, चहाड्या, कुजबूज या सर्व गोष्टी आहेत. आम्ही एकमेकांविरुद्ध चुगल्या लावतो, चहाडी करतो. पौलाच्या या यादीमध्ये फुगणे या शब्दाचाही उल्लेख आहे. रुसणे, फुगणे. काही लोक अकारण रागावून बसतात किंवा त्यांना स्वतःचा फार गर्व असतो. ते फुगून बसतात. इतरांशी बोलणे त्यांना एकतर कमीपणाचे वाटते किंवा आपल्यावर फार मोठा अन्याय झाला आहे व आपण फुगून बसल्याशिवाय कोणी त्या अन्यायाची दाद घेणार नाही असा गोड गैरसमज ह्या लोकांचा असतो. इतरांबरोबर जुळून घेणे आपल्याला जमणार नाही व ते आपल्याला शोभणारे नाही असेही या लोकांना वाटते. मला वाटते अशा लोकांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे स्वतःविषयीचे गैरसमज आपोआप दूर होतील. पॉल ह्या वचनामध्ये अव्यवस्थेविषयीही बोलतो. अव्यवस्था म्हणजे मंडळीतले प्रश्न किंवा समस्या. सभासदांचे छोटे छोटे समूह एकत्र येतात व ते समस्या निर्माण करतात. काही निरर्थक कारणासाठी ते सह्यांची मोहीम सुरू करतात, बहिष्काराची भाषा बोलतात. असले काहीतरी तापदायक उद्योग करणारे लोक मंडळीची सुव्यवस्था सहन करू शकत नाहीत व ते आपल्या कृत्यांनी मंडळीमध्ये अव्यवस्था निर्माण करतात. पौलाचे वाक्य आमच्या मंडळांना तंतोतंत लागू पडते. पॉल या लोकांना पुढच्या वचनात काय म्हणतो पहा, 21व्या वचनात तो म्हणतो, मला भीती वाटते की मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्या पुढे खाली पाहावयास लावेल आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जार कर्माचा व कामातुरपणाचा पश्चाताप केला नाही अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल. करिंथ एक गलिच्छ शहर होते. रोमी साम्राज्यातले पातकाचे केंद्र अशी या शहराची ख्याती होती. पाप करण्यासाठी लोक त्या शहरी जात असत. जिथे पाप वाढते तेथे कृपाही वाढते हे खरे आहे. तरीही लोक पापाकडे फार गंभीरपणे पाहत नव्हते. या सर्व गोष्टींमुळे ही मंडळी अजिबात आकर्षक वाटत नाही. मला वाटतं श्रोत्यांनो, या पत्राचा अभ्यास करताना तुम्हाला नक्कीच वाटले असेल की करिंथातली ही मंडळी नक्कीच चांगली मंडळी नव्हती. ही गोष्ट खरी आहे. परंतु श्रोत्यांनो, ही गोष्ट केवळ करिंथातल्या मंडळीविषयीच खरी नाही, तर ती आजच्या आमच्या मंडळांविषयी सुद्धा खरी आहे. आपण या ठिकाणी क्षणभर थांबूया आणि विचार करूया की आता जर प्रभूने त्याच्या मंडळीला जगातून काढून नेले तर या जगातून सर्व खऱ्या विश्वासणाऱ्यांना काढून नेण्यात आले तर काय होईल? तसे झाल्यावर आमचा विश्वास आहे की छळाचा, संकटाचा मोठा काळ सुरू होईल आणि मंडळीची गैरहजेरी हा त्यातील एक मोठा भाग असेल. आज मंडळी जगाचे मीठ आहे, जगाचा प्रकाश आहे आणि पवित्र आत्मा आज मंडळीमध्ये वस्ती करीत आहे. आज जगाची स्थिती काय आहे? ते अधिक चांगले झाले आहे काय, की ते पूर्वीपेक्षा अधिक वाईट झाले? काही लोक म्हणतात की मंडळीने जगामध्ये काहीही चांगला बदल घडवून आणलेला नाही, कारण 1900 वर्षांपेक्षा अधिक वर्षांच्या कालावधीत जग आणखीन वाईट झाले आहे. श्रोत्यांनो, या मताशी मी सहमत नाही. पवित्र शास्त्र तिमथ्याला दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आम्हाला सांगते. तिमथ्याला दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 13वे वचन. आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसवून व स्वतः फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील. परंतु हे वचन आम्हाला असे सांगत नाही की जग अधिकाधिक वाईट होत जाईल. हे वचन असे सांगते की वाईट माणसे अधिकच वाईट होत जातील, म्हणजे त्यांच्या आयुष्यभरामध्ये ते अधिक वाईट होत जातील व त्यांच्या नंतर दुसरी पिढी उदयाला येईल. आजचे जग थोडेसे बरे आहे, कारण त्या काळातल्या जगाने एक जवळजवळ अक्षम्य गुन्हाच केला होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी मध्यस्थी करून म्हटले, हे पित्या, ह्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. त्याच्या ह्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमुळे ते जग वाचले. त्यांनी देवाच्या पुत्राला वधस्तंभावर दिले. मला माहीत आहे की येशूला नाकारण्याचे कृत्य करून जग
आजही त्याला पुन्हा एक वार नव्याने वधस्तंभावर खेळत आहे. सर्व जगातले सर्वात मोठे पाप कोणते असेल तर येशू ख्रिस्ताचा नकार करणे होय, त्याचा अव्हेर करणे होय. प्रत्येक पिढीचे जग या गोष्टीविषयी अपराधी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की जेव्हा पवित्र आत्मा येईल तेव्हा तो जगाची पापाविषयी खात्री करून देईल. पापाविषयी कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. हे वचन आम्हाला योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय आणि 9 वचनात वाचायला मिळते. श्रोत्यानो, पुष्कळ वाईट पापे आहेत, परंतु सर्वात मोठे पाप म्हणजे येशू ख्रिस्ताचा अव्हेर करणे होय. या पृथ्वीवर सर्वात मोठे पाप केल्या गेले ते म्हणजे देवाच्या पुत्राचा खून करण्यात आला. आजचे जगही तेवढेच भ्रष्ट आहे, तेवढेच वाईट व दुष्ट आहे आणि तेव्हा इतकेच क्रूर आहे. मी अजूनही म्हणते की आजचे जग बरे आहे. आम्ही सुखाने व्यवस्थित जगू शकतो. आताचे जीवन अधिक सुखाचे आणि सोयीचे आहे. तथापि श्रोत्यांनो, त्या काळातल्या इस्रायल देशाच्या अस्तित्वाचा हेतू फार वेगळा होता. देवाचे मार्ग या देशाच्याद्वारे प्रगट व्हावेत हा त्यामागचा उद्देश होता. आणि आजच्या मंडळीचे या जगातले अस्तित्व यामागे दुसरे कारण आहे. मंडळीतील सभासद या जगात यात्रेकरूप्रमाणे आहेत आणि त्यांच्याजवळ लोकांना देण्यासाठी देवाचा संदेश आहे. युगानुयुगे मंडळी अस्तित्वात असण्यामागचा हाच हेतू आहे. मंडळी अशा लोकांचा समूह आहे की ज्यांनी देवासाठी पवित्र राहिले पाहिजे, देवासाठी जगले पाहिजे. मला असे फार म्हणावेसे वाटते की मंडळी आपल्या हेतूनुसार जगत आहे, परंतु दुर्दैवाने मंडळी आज तशी नाही. मंडळीच्या या अपयशाचे कारण हे आहे की मंडळी देवाच्या वचनापासून फार दूर गेली आहे. मंडळी आपल्या अंतर्गत समस्यांमध्ये इतकी गढून गेली आहे की पवित्र शास्त्राचे तिला भान राहिले नाही. तरीही श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावर प्रेम केले, ज्यावर तो प्रेम करतो असा लोकांचा समूह म्हणजे मंडळी, हे सत्य अबाधित राहते. या मंडळीसाठी त्याने स्वतःचे अर्पण केले, यासाठी की त्याने मंडळीला स्वच्छ करावे, धुवावे आणि देवाला स्वीकारण्यास योग्य तिच्यातल्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला बनवावे. जरी या आदर्शापासून, ध्येयापासून आम्ही फार दूर असलो तरी आम्ही त्या दिशेने वाटचाल करायला हवी. पौलाच्या या 2 पत्रांमध्ये एका मंडळीचे वर्णन आम्ही पाहिले आणि ही मंडळी रोमी साम्राज्यातल्या एका अत्यंत वाईट शहरात होती. मंडळी जगावर कोणताही प्रभाव टाकू शकत नाही, या मताशी मी सहमत नाही. असं वाटतं की मंडळीचा या जगावर फारच थोडा प्रभाव पडतो. परंतु तरीही जर या देवाच्या लोकांना या जगातून काढून घेण्यात आले तर हे जग आणखीन वाईट होईल. श्रोत्यानो, आता आपण करिंथकरास 2 पत्र शेवटच्या म्हणजे 13व्या अध्यायाकडे वळत आहोत.
या अध्यायात पौलाच्या प्रेषित पदाचा उपयोग किंवा वापर व त्याची समाप्ती याविषयी पौलाने लिहिले आहे. वाचूया श्रोतांनो. 13वा अध्याय, पहिलं वचन. ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. 2 अथवा 3 साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक गोष्ट प्रस्थापित होते. पॉल आधी जे म्हणाला होता त्याची आता पुनरावृत्ती करीत आहे. त्याच्या प्रेषित म्हणून असलेल्या कार्याची अंमलबजावणी करण्यासाठी तो 3ऱ्या वेळेस करिंथास जात आहे. तो तेथे गेल्यानंतर त्याची प्रत्येक गोष्ट अधिकृत ठरेल. सर्व गोष्टी उघड आणि स्पष्ट होतील. पॉल त्या ठिकाणी आपल्या प्रेषितपणाचा अधिकार अंमलात आणणार आहे आणि त्याच्या अशक्तपणात ख्रिस्ताचे सामर्थ्य पूर्ण कसे होते हे दाखवून पॉल स्वतःचे प्रेषितपण सिद्ध करणार आहे. तो पुढे 2 आणि 3 वचनात लिहितो, ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसऱ्या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते व दुसऱ्यांदा तुम्हाजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की मी फिरून आलो तर गय करणार नाही. ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो आहे ह्याचे प्रमाण तुम्हाला पाहिजे ते हेच. तो तुम्हा संबंधाने शक्तिहीन नाही तर तुम्हामध्ये शक्तिमान आहे. श्रोत्यानो, पॉल या करिंथकरांकडे एक दुबळी व्यक्ती म्हणून आला होता. परंतु या पापाने दुखनाईत असलेल्या या शहरात पौलाद्वारे देवाचे वचन सामर्थ्यशाली होते व त्याने या लोकांना पूर्णपणे बदलून टाकले. पॉल पुढे काय लिहितो ते 4थ्या वचनात पहा. कारण त्यास अशक्तपणात वधस्तंभावर खेळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्यामध्ये शक्तिहीन आहोत तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुम्हाबाबत जिवंत असे राहू. पॉल म्हणतो जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खेळला गेला. देवाच्या अशक्तपणाविषयी ऐकणे काहीसे विचित्र वाटते, होय ना श्रोतांनो? जेव्हा तो तुमच्या माझ्या पापांसाठी स्वतःच्या प्रीतीखातर वधस्तंभावर गेला तेव्हा तो देवाचा अशक्तपणाच होता. तरी पुढे वचन आम्हाला सांगते तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे. आता यापुढे पॉल काहीतरी चित्तवेधक गोष्ट सांगत आहे. मला वाटतं की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने स्वतःचे परीक्षण करायला हवे. पॉल 13वा अध्याय आणि 5व्या वचनात म्हणतो, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतीती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. विश्वासणाऱ्यांची स्वेच्छा, त्याची निवड किंवा त्यांची सुरक्षितता या गोष्टींचा या वाक्याशी काहीही संबंध नाही. पॉल म्हणतो की आपण विश्वासात आहो की नाही याविषयी स्वतःची परीक्षा आपण करायला हवी. ह्या प्रश्नाला आपण तोंड द्यायलाच पाहिजे. ही गोष्ट आम्ही स्वतःला नेहमी विचारायला पाहिजे, कारण त्याद्वारे आम्हाला आमच्या विश्वासाविषयी अंदाज येतो. बऱ्याचदा येशूला तारणारा म्हणून स्वीकारल्यानंतर काही काळातच ख्रिस्तावरची आमची पहिली प्रीती ओसरू लागते. पवित्र आत्मा आम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देतो. परंतु कित्येकदा कंटाळा किंवा अतिकाम किंवा जगिक आकर्षण यामुळे आम्ही पवित्र आत्म्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देत नाही. हळूहळू आमचे प्रार्थना जीवन शिथिल होते. पवित्र वचनांचा विसर पडू लागतो आणि अंतःकरणातली येशूची जागा जगिक गोष्टी घेऊ लागतात व या सर्वांचा परिणाम म्हणजे आमचे आध्यात्मिक जीवन साचलेल्या पाण्यासारखे बनते. तुम्हाला माहीत आहे काय की साचलेल्या पाण्याची दुर्गंधी येते? आमचे ख्रिस्ताबरोबरचे नाते सतत जिवंत राहिले नाही की आमची इतरांबरोबरची नातीही हळूहळू बिघडू लागतात. आम्ही ख्रिस्ताचे प्रभावी साक्षीदार राहू शकत नाही. पॉल म्हणतो तुम्ही विश्वासात आहात की नाही याची परीक्षा करा. श्रोतांनो, ख्रिस्ताच्या विश्वासात आल्यानंतर त्यात टिकून राहणे व त्यामध्ये आमची वाढ होणे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. नाहीतर वाढ खुंटलेल्या बालकाप्रमाणे आम्ही होऊ. 6व्या वचनात पॉल लिहितो, 6वं वचन वाचूया. पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे. पौलाने आत्मपरीक्षण केले आहे व तो या करिंथकरांना सांगत आहे की तो विश्वासात आहे. 7वं वचन, आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करीतो की तुम्ही काही वाईट करू नये. आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे, तर आम्ही पसंतीस न उतरलेले असे असलो तरी तुम्ही चांगले करावे म्हणून. श्रोतांनो, त्यांनी कशा प्रकारचे विश्वासणारे व्हावे हे पॉल या लोकांना सांगत आहे. तो पुढच्या वचनात म्हणतो, 8व्या वचनात, कारण सत्याविरुद्ध आम्हास काही करिता येत नाही, तर सत्यासाठी करिता येते. आणखी एका महान सत्याची आम्ही नोंद घ्यायला हवी, ती म्हणजे सत्याच्या विरुद्ध आम्ही काही करू शकत नाही. सत्य कधीही लपत नाही. ते कोणीही लपवू शकत नाही. ते नेहमीच उघडकीस येते. म्हणूनच जे लोक देवाच्या वचनाशी सहमत नसतात
त्यांची मी पर्वा करीत नाही, कारण मला माहीत आहे की ते सत्याच्या विरुद्ध काहीही करू शकत नाहीत. आपण देवाचे वचन गाजवायला पाहिजे, त्याविषयी वाद घालण्यात वेळ घालवता कामा नये. परमेश्वर आम्हाला त्याचे वचन गाजवायला सांगतो. त्या वचनाचे रक्षण करायला तो सांगत नाही, हे लक्षात घ्या. पॉल 9व्या वचनात काय म्हणतो पहा, जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता, तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करीतो. या ठिकाणी पौलाने पूर्णतेविषयी लिहिले आहे. या ठिकाणी पूर्णता म्हणजे आध्यात्मिक प्रौढत्व होय, परिपूर्णता नव्हे. या मंडळीतील लोकांनी प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती व्हावे अशी पौलाची इच्छा व प्रार्थना आहे. त्यांनी येशू ख्रिस्ताच्या कृपेत व ज्ञानात वाढावे असे त्याला वाटते. आपण मोठेपणी ही जबाबदार व्यक्ती न बनणाऱ्यांना म्हणतो, तू मोठा केव्हा होणार? पौल या लोकांना हेच म्हणत आहे. बऱ्याच लोकांना जर त्यांच्या विश्वासाविषयी बोलायची संधी दिली तर ते आपल्या गत जीवनात आपण ख्रिस्ताकडे कसे वळलो ते सांगतात. त्यांची ख्रिस्ताविषयीची साक्ष फार जुनी असते, परंतु त्यांना जर त्यांच्या वर्तमान काळातल्या ख्रिस्ताशी असलेल्या नात्याविषयी विचारले तर ते ओशाळतात. आपण ख्रिस्ताच्या ज्ञानात हवे तसे वाढलो नाही असे लाजत लाजत कबूल करतात. श्रोत्यांनो, अचानक मध्येच वाढ खुंटलेल्या मुलाप्रमाणे हे ख्रिस्ती लोक आहेत. जर आमचा ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झाला आहे तर जशी बाळकाची प्रतिदिनी वाढ होते तशी आमची ही वाढ व्हायला पाहिजे. पौल करिंथकरांना हीच गोष्ट सांगत आहे. 10 आणि 11 वचनांमध्ये तो म्हणतो, ह्यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो ते अशासाठी की जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नये. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. यावेळेला आपण या लोकांना लिहू शकलो याचा पौलाला आनंद वाटतो. या लोकांना खाली पाडण्यासाठी नाही तर त्यांची वृद्धी व्हावी यासाठी पौल त्यांना लिहित आहे. या पत्राच्या शेवटच्या 3 वचनांमध्ये पौलाच्या प्रेषितपणाच्या समाप्तीविषयी आपल्याला वाचायला मिळते. या ठिकाणी करिंथकरांना पौल पुन्हा म्हणतो, पूर्ण केलेले व्हा, म्हणजे वृद्धी पावलेले व्हा, प्रौढ व्हा, बालकाप्रमाणे राहू नका. नंतर 12, 13 आणि 14 वचनांमध्ये तो म्हणतो, पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. सर्व पवित्र जन तुम्हाला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. श्रोत्यांनो, पौल या लोकांना म्हणत आहे की पवित्र त्रैक्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांसह असो. तो करिंथातल्या मंडळीमध्ये आम्हा सर्वांचा समावेश करीत आहे. तो त्यांना म्हणतो, तुम्ही शांतीने राहा, म्हणजे जर तुम्ही शांती करू शकत नसाल पण तुम्ही शांतीने जगू शकता, म्हणजे प्रीतीचा आणि शांतीचा देव तुमच्या संगती राहील. ही सर्व मानवी बुद्धी पलीकडची देवाची शांती आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताद्वारे निर्माण झालेली ही देवाची शांती आहे. श्रोत्यांनो, आज आम्ही शांतीने राहायला हवे. आमच्या तारणामध्ये आम्ही आनंद करायला हवा. आज जर ख्रिस्तामध्ये तुम्हाला आनंद आणि शांती प्राप्त झालेली नाही तर परमेश्वर आपणाला आमंत्रित करीत आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवा, आपल्या सर्व पापांपासून मुक्ती प्राप्त करून घ्या आणि सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की पौलाने करिंथच्या लोकांना स्वतःचे परीक्षण करण्यास प्रोत्साहित केले, जेणेकरून त्यांना खात्री व्हावी की ते विश्वासात असून शांतीत राहतात. प्रियानो, आपण कधी परीक्षा केली आहे की आपण ख्रिस्ताच्या विश्वासात आहोत म्हणून? आवश्यक आहे आमच्या आत्मिक कल्याणाची काळजी आणि ख्रिस्तामध्ये आमची पूर्ण पुनर्स्थापना आणि वाढ होण्याची. काय आपण यासाठी तयार आहात? प्रियानो, आज आपण करिंथकरास 2 पत्र याचे अध्ययन पूर्ण केले आहे. पुढील कार्यक्रमापासून आपण जुन्या करारातील इयोब या पुस्तकाचे अध्ययन करणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो,
कारण तू आमच्याबरोबर आहेस. तू आम्हाला कधीही न सोडणारा असा दैव आहेस. तू आमची काळजी घेणारा, आम्हाला संरक्षण देणारा, आमच्यावरती प्रीती करणारा आमचा निर्माणकर्ता देखील आहेस. आणि म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो बापा. होय प्रभू परमेश्वर दे बापा, तुझी वचनं आमच्यासाठी जीवन अशी आहेत आणि तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हाला तुझी इच्छा समजते आणि आम्ही जगामध्ये कसं जगावं हे देखील आम्हाला तुझ्या वचनांच्या द्वारेच कळतं. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो बापा. करिंदकराचं पत्र याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी तो आम्हाला संधी दिलीस. आणि प्रभूजी ज्या ज्या गोष्टी आम्ही ह्याच्यामधून शिकलेल्या आहेत त्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही कृतीमध्ये आणाव्या म्हणून तो आम्हाला सहाय्य कर, की जेणेकरून प्रभूजी आमची प्रत्येक कृती पाहून तुला संतोष होईल आणि तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होत राहील. आणि म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.